35 लाखाचा माझा बंगला आहे. मला आई-वडील नाही आहेत आणि माझे भरपूर अकाउंट, एल-आय-सी अकाउंट म्हणजे पैसे त्यांच्याकडे बँक बॅलन्स भरपूर आहे असं सांगितलं आणि मी तुमच्या नातीला खुश ठेवील, सुखात ठेवील. तिला पोलीस बनवील, तिच्या पोरालाही पोलीस बनवील. असं सांगितल्यानंतर मला वाटलं लाईफ सेट झाली आता आपली. आपली लाईफ बदलली आता बस म्हणजे पोलिसवाला भेटला म्हणजे विचारूच नका. माझा आनंदच गगनात होता आणि मी एवढी रुबाबाने थाटात मोहल्ल्यामध्ये असं सांगत होती, की मला ते पहिल्या ठिकाणी असा-असा त्रास होता, सोडून आले, पण मला चांगला पोरगा भेटलाय आता. असं सांगितलं. माझा आनंदच वेगळा होता त्यावेळेस. तिथं खरं ट्विस्ट आलं आयुष्यात. तर तो मुलगा मला बोलला, "माझ्यासाठी मुलगी बघा, जी साधी, सिंपल, गरीब असावी, गरजू असावी." तर मी माझ्या मावशीच्या मुलीचं डोक्यात घेतलं होतं, कारण माझी मावशी आणि त्यांची परिस्थिती खूप वीक आहे. तर मला वाटलं, चला पोलीस आहे मुलगा, मावशीच्या मुलीचे नशीब बदलून जातील. पण नंतर माझ्याच मनात असं आलं, की मी तसं पण मी आता जिथून आली तिथं जाणार नाहीये. मग एकटं आयुष्य असं एकटं काढायचं का? तर असं वाटलं होतं, की हा पोरगा मग याला आपण विचारून बघू आणि आपल्याला हो बोलला तर मग झालं आपली लाईफ सेट झाली असं वाटतं मला. अच्छा. कारण तो पोलीस होता आणि माझ्या पप्पाला वर्दी आवडत होती आणि माझंही स्वप्न होतं, की चला आता पोलीस भरती करायची आपण. मग पोलीसच भेटत असेल तर कशाला भरती करायची? किंवा तो करून म्हणजे तो जर सपोर्ट करेल तर मी होईलच की पोलीस. बरोबर. पण पोलीस भेटतोय नाही हीच लई मोठी गोष्ट होती माझ्यासाठी म्हणून मी होकार दिलं. म्हणजे त्याला त्यांनी मला सांगितलं, की "मुलगी बघ." तेव्हा मी त्याला सांगितलं, "आहे माझ्या मावशीची मुलगी." हं. पण नंतर तो म्हणला, "मावशीची मुलगी नको. तू नाही करू शकत का?" म्हणला. मग तर माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे कारण मीच त्याला विचारणार होती. बरोबर. मग मी त्याला होकार दिला. म्हणलं, "हो." मग तिकडे त्याला बोलावून घेतलं आजीकडे. म्हणलं, "ठीक आहे, इकडे ये. आजीला मी सगळं सांगते, की मला पहिल्या ठिकाणी त्रास आहे आणि मला याच्याशी लग्न करायचंय." तो आला आणि तिथंच राहायला लागला तो म्हणजे जायचं नावच नाही. आजीला मी सगळं सांगितलं, "मला पहिल्या ठिकाणी त्रास आहे. मला हा मुलगा आवडतोय. याच्याशी मला लग्न करायचं." आणि त्यावेळेस तिकडून नवऱ्याचे कॉन्टॅक्ट चालू होते. बरं. पण शेजारी-पाजारी चालू होते. मी इथं एकटीच आली आहे, की दुसरं कोणाला अजून घेऊन आलेली. त्याचा शक हां. शक करत होता तो माझ्यावर भरपूर आणि या शकला एवढी वैतागली होती मी, की हा शक करतोय ना, चला मग आता रिॲलिटी कळू लागूया. हां. त्याला काय वाटतं? त्याला बोलावून घेतलं हं. आणि तो सगळ्यांना आवडला. माझी आत्या पण आली. हं. आत्याला आवडला, आजीला आवडला आणि मला तर ऑलरेडी आवडलाच होता पोलीस म्हणल्यावर. तर माझा विचार चालला होता, की पहिल्या ठिकाणी आपण डिव्होर्स घेऊ, याच्याशी लग्न करू. तर मी काय केलं, आनंदाच्या भरात मी नवऱ्याला फोन केला. हं. त्याला सांगितलं, "मला दुसरा पोरगा आवडतो. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तो मला खूप जीव लावतो. माझं पण त्याच्यावर प्रेम आहे. हां. तुझं बघून घे आता मी येत नाही." हे बोलल्यावर पार त्याचं काय झालं त्याचं त्याला माहिती असेल त्यावेळेस ती सिच्युएशन वेगळी असेल त्याची, की त्याला वाटलं, "अरे, असं कसं झालं?" मग त्यांनी शेजारी-पाजारी कॉन्टॅक्ट केले, की "ही एकटी आहे का? की कोणी राहायला आलाय?" मग शेजारच्या त्याचं लोकांनी तुला काय सांगितलं. तुला ते काय बोललेच नाहीत का नवरा तुझा? की बोललाच तो, "अशी कशी बोलते? हं. अशी कशी बोलते? हां का?" म्हणजे तो एकतर आमची बॉन्डिंग नव्हतीच, त्यामुळे जास्त काहीच बोलला नाही तो. "हां का? असं आहे का? बरं ठीक आहे, मी बघतो काय तर काय विषय तर बघून घेईल मी. माझं पोरगं मला पाठवून दे" म्हणला. म्हणलं, "पोरगं माझं म्हणजे माझं काहीच नाही का? मी जन्म दिलाय, मी त्रास काढलाय, तुम्ही लोकांनी किती त्रास दिलाय मला माहिती ना, मी पोरगं सोडणार नाही" म्हणलं. "तो पोरगा एक्सेप्ट करायला तयार आहे. तो पोलीस आहे, तो असा तसा नाहीये" म्हणलं. "तुझ्यासारखा खोटा नाही बोलला" म्हणलं तो. "तो पोलीस आहे" म्हणलं. "तू तर मला खोटं हॉटेल मॅनेजर आहे" वगैरे सांगितलं. तर तो म्हणला, "ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने बघतो, तुला काय करायचंय कर. उद्या तिथे येतो आम्ही." हं. मग त्या लोकांनी काय केलं, त्याच्या आत्याचा मुलगा हां. आणि त्यांनी अशी प्लॅनिंग केली, की एकतर त्यांना त्यांच्या घरातली सून जाणं म्हणजे नुकसानच, आबरू नुकसान म्हणजे इज्जत गेल्यासारखं होतं. बरोबर. मग त्यांनी एक ठरवलं, की हिने असं केलं ना, आता हिला संपवून टाकायचं. आणि ती ऑलरेडी फॅमिली अशी गुंडागर्दीची होती. अच्छा. त्याच्यामध्ये तेच चालायचं कोयते, मारपीट आणि ह्याच गोष्टी जास्त अच्छा. होत्या म्हणजे याच्यामध्ये. भांडणं करणं हां, वगैरे हे भांडणं सगळं. हं. आणि त्यांची मानसिकता खूप वेगळ्या लेव्हलची होती. गुंडागर्दीचेच लोकं होते. अच्छा. मग त्यानंतर यांनी असं ठरवलं. मग त्यांनी सांगितलं, "मला मी उद्या येणार आहे. हं. मी उद्या येणार. हं. तू राहा त्या मुलासोबत ज्या मुलावर प्रेम करते. मी माझ्या मुलाला घेऊन येणार." मग हा मला म्हणला, हा इथंच आला होता राहायला. मला म्हणला, "इथं राहणं खतऱ्याच्या खाली नाही. मी तुला कुठेतरी दुसरीकडे नेतो. हं. पण इथं सापडलो तर चुकीचं होऊन जाईल कारण अजून तुझा पहिल्या व्यक्तीसोबत डिव्होर्स नाही झाला." आणि त्याला माहीत नव्हतं का कायदेशीर आमचं लग्न झालंय का नाही झालंय. त्यामुळे त्याने मला पुण्याला आणलं तिथून. आजीला सांगितलं, "काही होणार नाही. आम्ही सेफच राहणार आहे. लग्न करायचं असेल त्यावेळेस येऊ. पण आता आम्ही चाललोय." मग मला पुण्याला घेऊन आला. एका ठिकाणी फ्लॅट केलं आणि मला म्हणजे जास्त काही माहिती नव्हतं तो पोलीस खरंच आहे, नाही आहे. पण तो असा दाखवत होता. फोटो वगैरे दाखवले त्यांनी पोलीस वर्दीवरचे आणि त्यांनी कार्ड पण होता त्याच्याकडे पोलिसांचा. पण तो मुळात पोलीस नव्हता.
हे मला नंतर माहीत झालं उशिरा. अरे बापरे! म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सोबत राहत होते त्यावेळेस तुला काहीच नव्हतं माहिती? काहीच माहीत नव्हतं. त्याच्या मोबाईलला पण हात नाही लावू देत. फक्त पोलिसची आयडी तेवढी दाखवली होती. त्याच्यावरच मी विश्वास ठेवला, की हा पोलीस आहे. पुढे त्यांनी सांगितलं मी येणार आहे. तर याने मला पुण्याला आणून ठेवलं एका रूममध्ये हां. आणि तो मला म्हणला, "मला फक्त 2 दिवस जाऊन येऊ दे. हं, माझी ड्युटी आहे आणि मला जावं लागते." हं, तर ड्युटी मला त्यांनी शिर्डीला सांगितली होती. हं, शिर्डीचा पोलीस आहे. तर मला म्हणला, "मी शिर्डीला जाऊन येतो." म्हटलं, "ठीक आहे." आणि मला त्या 2 दिवस त्याच रूममध्ये ठेवलं. हं. आणि त्याला मी फोन करून सांगितलं, "मला भीती वाटत आहे. तू लवकर ये. मी एकटी आहे. मला इथलं काही माहीत नाही आणि पुणे मी कधीच बघितलं नव्हतं जन्मात. पहिल्यांदा अशा पद्धतीने मी पुण्यात एंट्री केलेली आहे त्या व्यक्तीसोबत." बापरे! आणि राहायला कुठे? अ, आंबेगावमध्ये अ, आंबेगावमध्ये मला जास्त असं एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगता येत. ते गावामध्ये होती. ते मोठं गेट आहे त्या कमानीच्या आतमध्ये तिकडे. तिकडे त्याने अ, मला त्या रूममध्ये ठेवलं आणि गेला. मला सांगितलं, "मी ड्युटीचं बघून येतो." मग मला भीती वाटायला लागली. मी त्याला कॉन्टॅक्ट केलं. मला काहीतरी डाऊट आलं. म्हटलं काहीतरी गडबड आहे हं. आणि ते मला असं मनातून वाटत होतं, की त्याला लोकेशन मागव, की तो खरंच कुठं आहे. मला बघायचंच होतं. मी त्याला म्हणलं, "लोकेशन पाठव." त्याचा फार ततबोबा झाला. लोकेशनचं म्हणजे नकोच म्हणत होता तो. "कशाला लोकेशन? मी येणार आहे. मी रात्रीच येतो. मी आज ट्रेननी बसतो. मी लय लांब आलोय. मी लय लांब आलोय" करत होता. "अरे पण तू लांब कुठे गेलाय? शिर्डीलाच गेलाय ना? मग शिर्डी काय 4-5 तास लय झाले. चल 6 तास लय झाले. मग तू एवढा लांब कसा बोलतोय?" "मी लय लांब आलोय. मला 1 दिवस 1 रात्र लागणार आहे म्हणे यायला." म्हणलं, "शिर्डीवरून नाही लागत एवढा टाईम. बस झाले 6 घंटे. मी स्वतः मला माहिती की." तर मला बुवा तसं बोलला. मग नाही म्हणलं, "मला लोकेशन पाठव." तर त्याला वाटलं ही अनपढ आहे, हिला काही लोकेशन वगैरे कळत नसणार. हं. तो स्वतःला एम-एस-सी ग्रॅज्युएट म्हणत होता. मग? पण तो 8वीच फेल निघाला. अरे बापरे! आणि त्याच्या बोलण्यातून असा भासवत होता, की तो पोलीस आहे. थोडे-थोडे इंग्लिशचे आता जेवढी इंग्लिश मला जमते, माझं काही एवढं शिक्षण नाही झालेलं आहे. पण मला जेवढी इंग्लिश जमते ना बोलायला किंवा काही-काही वर्ड मला इंग्लिशचे समजतात ना, तसं त्याला नव्हते समजत मी काही गोष्टी बोलल्यावर. म्हणलं, "काय याचं एवढं शिक्षण झालंय, मग कसं याला इंग्लिश समजत नाही?" हं, तर त्याला वाटलं मी अनपढ असेल. हं, तर त्याने लोकेशन टाकलं मला हं, जिथं होता तिथचं हं, हं. आणि ते लोकेशन होतं बीडचं. अच्छा. बीडचं लोकेशन होतं. बरं हा बीडला कशाला गेला? हं, मग ठीक आहे, मी काहीच नाही बोलली. एक काम कर म्हणलं, "तू शिर्डीला आहे ना, आता ये." मी सांगितलं नाही त्याला लोकेशन मला कळलंय तू बीडला आहे. हां. मी असं दाखवलं मला काहीच कळत नाही लोकेशनचं. हं, हं, त्याला बोलावून घेतलं. तो रूमवर आला. मग त्याला जबरदस्त भांडली मी, हं. की "तू बीडला होता. हे बघ स्क्रीनशॉट, हे बघ लोकेशन. तू बीडला होता. बीडला काय?" तर मग अजून मला डाऊट यायला लागला, याचं लग्न-बिग्न तर नाही झालं ना? तिकडे बायको वगैरेला भेटायला गेला असेल, असं वाटलं मला. मग त्याने नाही, नाही, नाही म्हणजे त्याने स्वतःचं खरं काहीच सांगितलं नाही मला. हं, आणि एकतर आमची Instagramवर ओळख झाली त्यामुळे त्याच्याबद्दल मला जास्त काही माहीत नव्हता. पण तो माझ्या गावाला आला होता, राहिला होता त्याच्यामुळे माझ्याबद्दल त्याला सगळं काही माहिती आहे. हं, हं. माझ्या लहानपणापासून सगळी हिस्ट्री काढली त्यांनी, माझी जन्मकुंडली काढली तिथं राहून एवढे दिवस. बरं. सगळं मोहल्ल्यामध्ये फिरला कुठं, काय, कसं सगळीकडं हं. आणि सगळं माझ्याबद्दल माहिती करून घेतलं त्यांनी लहानपणापासून लग्न कसं झालं, काय झालं, कसं फसवण्यात आलं आणि ज्या काकांनी मला फसवून लग्न करून दिलं का, त्या काकाकडून पण यांनी पोलिस आहे सांगून ₹20,000 काढले. अरे बापरे! कर्मा त्याचा आला. तसे त्यांनी 70,000 या माणसाकडून घेतलेच होते माझ्या नवऱ्याकडून. बरोबर. मग यांनी खोटं बोलून त्याच्याकडून 20,000 काढले आणि त्याच 20,000चा मला इकडं पलंग घेऊन दिलं या माणसाने, जो Instagramवरून भेटला. बरं ते कशा ना कशा माध्यमातून माझ्यापर्यंत आले पैसे. हं, माझेच होते, आले माझ्यापर्यंत. मग तो आला रूमवर. मला म्हणला, "मी शिर्डीला गेलतो. मला ड्युटी इकडे पुण्याला ट्रान्सफर करायची आहे म्हणून मी शिर्डीला गेलतो." म्हणलं, "हा लोकेशन मला बीडचा दिसतोय. तू शिर्डीला कसा काय गेला?" मग एका बाईचा फोन आला त्याच्या मोबाईलवर. हं, ती बाई असं एकदम नॉर्मल अरे-तुरे बोलत होती त्याला. मग मला म्हणला, "आमच्या स्टाफची मॅडम आहे. ते मला काम देते. मला ऐकावं लागतं तिचं काम." हं, बरं ठीक आहे, असू शकते. आता पोलीस आहे तू, तुला बायांचे साहजिक आहे मॅडमचे तिथले हं. कॉल येऊ शकतात. तर मी पण एवढं मनावर नाही घेतलं. पण ह्याच्यासारखं ते मेसेज वगैरे चालू असायचे Facebookवर, Instaवर, त्या WhatsAppवर मेसेज करायचा आणि सगळ्या लेडीज होत्या बोलणाऱ्या आणि त्यांनी एक सांगितलं, एक घुगे सर म्हणून आमचे पी-एस-आय आहेत म्हणे मोठे म्हणजे तिथले हे मोठे हे आहेत, की त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये असतो मी कारण मला आई-वडील नाहीत, तर ते मला मुलासारखं समजतात. तर त्यांच्याशी बोलण्याचा तो फोनवर नाटक करायचा. म्हणजे मुळात असं कोणी नव्हतंच कोण घुगे म्हणून. कोणाचा नंबर डायल करायचा माहीत नाही. तो नंबर बंद असायचा. हां. पण असं दाखवायचं की फोन लागलेला आहे आणि माझ्यासमोर बोलायचे नाटकं करायचं. आता मी त्या पोरीला आणलंय. मग कसं करायचं सर? मग तिचा नवरा मागे लागलाय. मग आपण इथून पुढे काय करायचं सर? त्या पोरीवर माझा लय जीव आहे सर. ती मला लय आवडते सर. प्लीज तुम्ही सपोर्ट करा. काहीतरी करा मदत. मी त्या पोरीला नाही सोडू शकत. मी तिच्याशिवाय मरून जाणार. मी ड्युटी सोडून देणार सर. पण त्या पोरीला नाही सोडू शकत सर.
असं बोलायचं. मला वाटायचं किती प्रेम करतो. राहतं. हां, मला वाटायचं किती प्रेम करतो. तो लांब राहून असं बोलायचा ना फोनवर. मला वाटायचं किती प्रेम करतो माझ्यावर, की माझ्यासाठी ड्युटी सोडायला तयार आहे. म्हणजे हे लोकं इकडून धमकी द्यायचे. तो खरंच ड्युटीवर आहे ना, तर त्याची ड्युटी आम्ही घालवू. त्यांना बी माहीत नव्हतं तो पोलीस आहे म्हणून. तो ड्युटीवर आहे ना, त्याची ड्युटी आम्ही घालवू, हां. पण तुम्हाला दोघांना एकत्र नाही राहू देणार. अच्छा. आणि आमचा पोरगा दे आणि मग दिवस घे आणि मग काय करायचं कर. तर हा म्हणला, की माझी ड्युटी गेली तरी चालेल, पण हिला सोडणार नाही. मग मला वाटलं, की माझ्यावर एवढं प्रेम करतो. हं, मग त्याला म्हणलं, "ठीक आहे, आजपासून तू माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी, आपण दोघांसाठी एकमेकांसाठी जगायचं, मरायचं, हं, सोडायची नाही साथ. कितीही दुनिया आडवी येऊ दे आपल्या हं, प्रेमात." आणि मी परत त्याच्यावर असं घट्ट प्रेम करायला लागली, की बस मला हाच पाहिजे, माझ्यासाठी हाच सगळं काही. हं. मग जिथं-जिथं आम्ही गेलो, तिथं-तिथं यांना माहिती पडलं माझ्या मिस्टरांना, हे इथं राहतात, तिथं. कसं लोकेशन काढायचं माहीत नाही. त्याचा मामाचा मुलगा एक्सपर्ट होता लोकेशन काढण्यामध्ये. अच्छा. त्याला माहिती पडायचं आम्ही इथे आहे. मग तो फोन करून धमक्या द्यायचा, "इथं आहे का? थांब उद्या पुण्यात आलो. थांब उद्या नागपूरला आलो. थांब उद्या इकडे आलो." असं करत-करत फायनली आम्ही आजीच्याच गावी पोहोचलो. अच्छा, म्हणजे पूर्ण पुणे, नागपूर सगळं असं सगळीकडं फिरून मग आजीच्याच गावाला गेलो. मग आजीच्या गावापासून एक 5 किलोमीटर खापा म्हणून गाव आहे. हं, त्या गावामध्ये आम्हाला एक भाड्याने रूम भेटली. हं. नशीब तिथं खेड्यागावात भाड्याने रूम भेटली. मग तिथं रूम केली याने आणि मला सांगितलं, "आता इथंच राहू आपण आणि तुझा नंबर बंद कर, मी माझा नंबर बंद करतो म्हणजे आपण कोणाला घावणारच नाही." हं, एक प्रकारे असं पिक्चरचा सीन झालता, की गुंडे मागे लागले हं, आणि आम्ही कपल पळतोय हं. एकामेकांसोबत प्रेम निभावण्यासाठी. अशी सिच्युएशन होती त्यावेळेस. हां. आणि त्यात माझा मुलगा माझ्यासोबत 1.5 वर्षाचाच होता. मग हा मुलाला जीव लावायचा. मग याने काय सांगितलं, "आजीला पण आपल्याकडे आण. आजी जशी एकटी राहते, आजीकडून होत नाही काम आता. आजीला आपण दोघं मिळून सांभाळू. तू घरी राहायचा, जा, मी माझ्या जॉबला जाईल. माझी ड्युटी मी इकडे ट्रान्सफर करून घेतो भंडाऱ्याला. कारण विदर्भामध्ये भंडारा जिल्हा आहे. तिकडे मी ट्रान्सफर करतो. मी इथून अपडाऊन करील मी. तू आजीला बघत जा, मुलाला बघत जा. मी ड्युटी करत जाईल." आणि एकदम असं मला म्हणतात ना, स्वप्नातली दुनिया, सुखाचा संसार, ज्याच्यावर प्रेम केलं, लव्ह मॅरेज आणि त्याच्यासोबत लग्न करायचं, सुखाचा संसार करायचा, आपल्या दोघांचीच दुनिया, हे पिक्चरमध्ये बघतो आपण. तसंच मला वाटलं, की चला, तो कमवून आणत जाणार, मी घर सांभाळत जाणार. खूप स्वप्न बघितले मी. मग मला म्हणला, "मी ट्रान्सफर करायला चाललोय ड्युटी." मग आम्ही तिथे राहिलो. आजी पण आमच्यासोबत राहायला लागली. आजीसमोर छान वागायचा, जीव लावायचा, घरातले सगळे कामामध्ये मदत करायचा. जवळ तो 2 महिने तर घरीच होता. मला म्हणला, "2 महिन्याच्या मी सुट्टीवर आहे." आणि मला त्यावेळेस माहिती नव्हतं, की पोलिसांमध्ये सुट्टी किती दिवसाची असते. बरोबर. काहीच माहीत नव्हतं पोलीस भरतीबद्दल. मला म्हणला 2 महिन्याच्या सुट्टीवर आहे. मग ठीक आहे. मग तो घरातले पण कामं करायचा. धुणं, भांडे, झाडू, हं, फरशी, स्वयंपाकपासून मुलाला सांभाळायचा, आजीला जीव लावायचा, मला जीव लावायचा. इव्हन इथपर्यंत करायचा, की मला स्वतःच्या हाताने खाऊ पण नाही द्यायचा. स्वतःच्या हाताने चारून द्यायचा. पाण्याचा ग्लास सुद्धा उचलून मला पाजून द्यायचा. मग मला काय वाटलं अजून हा याचं खूपच प्रेम आहे माझ्यावर. मला असा आनंद वाटायचं. आणि मी टिकटॉकवर होती. मी कोणते व्हिडिओ बनवले तर ते व्हायरल व्हायचे. मग मला काय वाटलं, एवढं प्रेम आहे ना याचं, आपण जगाला दाखवू. हं. छान वाटतं ना कोणीतरी आपल्यावर प्रेम करतं. मी म्हणलं जगाला दाखवू आपण. मी Instagram ओपन केला. तिथून म्हणजे Instagram होता ऑलरेडी माझा, पण मी व्हिडिओज टाकायला सुरुवात केली. त्याला ते आवडायचं नाही. तो म्हणला व्हिडिओ वगैरे नको. मग म्हणलं काय गडबड असेल, हा असा का करतो? माझ्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करतो, घरामध्ये कामाला मदत करतो. मी Instagram का नको म्हणतो? कारण याच्या काही गोष्टी अशा होत्या ऑनलाईनमध्ये, हं, की जर मी सोशल मीडियावर आली, तर याची पोल खुलणार होती. तर माझ्या पहिल्या मिस्टरांचे हं. मित्र होते पोलीस. ते खरे पोलीस होते शिर्डीला. बरं. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. हं. म्हणे, "मला असं-असं माहिती पडलंय, की तू पोरगं घेऊन निघून गेलेली आहे आणि हा माणूस तुझा पिछा करतोय, तुझा नवरा, तुला शोधण्यासाठी. तर तू सापडत नाही. तू कुठं आहे खरं-खरं सांग मला. मी येतो तुला घ्यायला." हं. त्याचा मित्र. म्हणलं, "सर, तुम्हाला खरं सांगू? तुम्ही त्यांना काहीच सांगणार नाही ना?" "असं-असं पोलिसवाला तुम्ही पोलीस आहे म्हणून सांगते म्हणलं तुम्हाला. असं-असं पोलिसवाला माझ्या आयुष्यात आलाय आणि मला तोच पाहिजे आणि अशी-अशी गोष्ट आहे. माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्याचं पण माझ्यावर प्रेम आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं प्लीज माझा डिव्होर्स करून द्या ना तिकडे आणि इकडे लग्न लावून द्या याच्याशी." ते थोडे क्लोज होते बोलण्यामध्ये. हं. मग मला म्हणले, "एक काम कर, ज्या पोलिसाशी लग्न करायचंय मी स्वतः लग्न लावून देईल म्हणे तुझं. त्याचा फोटो पाठव, त्याची आयडी पाठव, हं. त्याचा बक्कल नंबर पाठव." ते सगळं मी त्यांना पाठवलं. कारण यांनी दिलं होतं मला फोटो, आयडी कार्ड ते सगळं. बरं. मी सगळं पाठवलं. हं. तर फेक पोलिसचं ओरिजिनल पोलिसला पाठवल्यावर तुम्हाला माहिती काय होईल? पोल खुलणारच. अरे बापरे! तर मी ते त्यांना पाठवलं आणि त्यांनी मला लगेच दुसऱ्या क्षणाला फोन केला, "करिश्मा, सावध हो नाही तर तुझी जीव द्यायची वेळ येणार आहे. मी जसं म्हणतो तसं ऐक, पोराला घेऊन शिर्डीला ये, नवऱ्यासोबत राहा." मी समजवतो त्याला काय समजवायचं तर. "पण तुला जर मरायचं नसेल तर तू येशील." मग काय झालं? असं काय बोलताय? "तुला खरं वाटतं तो पोलीस आहे?" म्हटलं, "हां, तो पोलीसच आहे." हं. आणि मी जर सांगितलं तो ड्रायव्हर आहे तर? असं बोलणं. मग असं बोलल्यानंतर मला शॉकच लागला ना. म्हणलं, "असं कसं काय बोलताय तुम्ही? माझं त्याच्यावर एवढं प्रेम आहे, मी ऐकूनच घेऊ शकत नव्हते कोणाचं त्याच्याबद्दल वाईट बोललेलं." म्हणलं, "असं नाही बोलायचं."
नाही म्हणे करिश्मा, तुला मी खोटं बोलणार का सांग? हा माणूस काहीच काम नाही करत किंवा ड्रायव्हर तरी आहे, एवढं तर मी सिद्ध करून देऊ शकतो. त्याच्यानंतर तू काय करशील? म्हणलं तुम्ही म्हणणार ते करील. तुम्ही सिद्ध करून द्या हा पोलीस नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला सांगितल्या, की असे-असे पोलीस आहेत शिर्डीचे. मी त्यांना कॉन्टॅक्ट केलाय. त्यांना तुमच्याबद्दल सांगितलंय. मग यांनी पळ काढला. कारण हा अरे खोटा बापरे! होता. हा पोलीस नव्हताच. बरं. याला असं दिसलं, की TikTokवर ही व्हिडिओ बनवते. पप्पा जेव्हा एक्सपायर झाले तो व्हिडिओ माझा व्हायरल झाला. त्याच्यातून हा कॉन्टॅक्टमध्ये आला, की हिला मागं-पुढं कोणीच नाहीये, हिला आई-वडील नाही, हिला फसवायची, हिला टार्गेट करायचा आपला. बरं. आणि मुळात त्याचा हा धंदा होता. एकट्या पोरी पाहायच्या, फसवायच्या, लग्न करायचं, पैसा प्रॉपर्टी हडपायचं आणि पळून जायचं. एवढा मोठा तो क्रिमिनल गुंडाच होता एक प्रकारे. मोठा गुन्हेगार होता. बापरे! इथपर्यंत की तो Googleवर गाजलेला गुंडा होता. ओह शिट! म्हणून तो मला मोबाईल वापरू देत नव्हता, सोशल मीडिया पाहू देत नव्हता, की त्याचे कांड याच्यातून बाहेर येतील. अच्छा. मग मला सगळं नाव वगैरे त्या ओरिजिनल पोलिसांनी विचारलं. मी सगळं पाठवल्यानंतर याला सांगितलं, म्हणलं मी अशी-अशी तुमची माहिती तिकडे पाठवली आणि ते आपलं लग्न लावून देणार आहेत. हां. याने पळ काढला. मला म्हणला, "मी बदली करून येतो भंडाऱ्याला. मला लईच लई 15-20 दिवस किंवा महिना लागू शकतो. महिनाभर मला ड्युटी करावं लागेल तिकडे. मी पैसे पाठवत जाईल. हं. तू आजीला सांभाळ इथं राहून." हं. मग ठीक आहे. हा गेला आणि लगेच मला माहिती पडलं, की हा पोलीस नाहीच आहे. मुळात हा पोलीस नाहीच आहे. हं. ते पोलीस मला बोलले होते ओरिजिनल, की "तुला याची माहिती काढून देतो. मला थोडासा वेळ दे." त्यांना वेळ दिला. म्हटलं ठीक आहे. मग हा गेला आणि त्यांचा कॉन्टॅक्ट आला, अच्छा. की "हा पोलीस नाहीये. हं, हं. तुला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर शिर्डीला ये" म्हणले. म्हणलं आता काय करू मला समजलंच नाही. मग मी त्याला कॉन्टॅक्ट केला. म्हणलं, "तुम्ही पोलीस नाहीये ना? तुमचं लग्न झालंय ना? हं. तुम्हाला बायको-लेकरं आहेत ना?" मला खोटं बोलले. मला फसवलं. हां. आता माझा नवरा मला एक्सेप्ट करत नाही. मी कुठं जाऊ? मी बिल्डिंगवर उभी होती. म्हणलं, "कुदू का पोराला घेऊन तिथून? मरू का? आता जीव देऊ का? काय करू मी? पर्याय नाही उरला म्हणलं माझ्याकडे. एक तर मला फाशी घ्यावं लागेल. पहिला नवरा मला उभं करणार नाही आणि दुसरं असं झालं म्हणून गावचे लोकं मला कोणत्या नजरेने बघणार आहेत. शेवटी खेड्यागावातले लोकं कसे असतात तुम्हाला माहिती. मग ते बरोबर. त्यांना इज्जत खूप महत्त्वाची असते. हो. मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्यांनी मला धीर दिला, की "ठीक आहे, मी येतोय तिकडे. मग आपण समोरासमोर बोलू. असं काहीच नाही. तुला कोणी सांगितलं मी पोलीस नाही? मी पोलीसच आहे." अच्छा. म्हणजे अजूनही तो खोटं मला खरं माहिती झालं, हं. तरी तो खोटं बोलत होता. मग त्याचं जर खोटे माझं आश्वासनं हां. देतच होता, की मी पोलीसच. हो. मग त्याचं जर माझ्यावर खरं प्रेम होतं, तर त्याच क्षणाला जर त्यांनी मला सांगितलं असतं, की "नाही असा-असा विषय आहे, तू मला आवडत होती म्हणून मी तुझ्या लाईफमध्ये आलो आणि याशिवाय पर्याय नव्हता मला म्हणून मी तुला खोटं बोललो. पण असा-असा विषय आहे माझा." मी एक्सेप्ट केलं असतं. पण तिथून पुढे तो खोटंच बोलत राहिला, का "नाही म्हणे मी पोलीस आहे." बरं म्हणलं एक काम करा, मी शिर्डीच्या पोलीस स्टेशनला चालली, तुमची माहिती काढते हं. आणि तुम्ही पण तिथंच यावा, म्हणजे माहिती पडेल म्हणलं काय खरं खोटं. हं. मग मी आजीला सांगितलं, "आजी, सॉरी म्हणलं मी तुला सांभाळणार होती. हं. पण आता तू तुझ्या घरी जा. हा पसारा इथं पडू दे. इथं लॉक लावते मी या रूमला हं. आणि मी माझ्या मुलाला घेऊन शिर्डीला जाते." मी शिर्डीला पोलीस स्टेशनला गेली. तिथं जाऊन याची हकीकत मला माहिती झाली. त्याला बोलवून घेतलं तिकडं. म्हणलं, "शिर्डीला ये." हं. मग तो शिर्डीला आला, पण पोलीस स्टेशनला नाही आला. पोलीस स्टेशनच्या जवळच भटकत होता. हं. आणि मला फोन करायचा, "तू तिथून निघून ये. आपण इकडे बाहेर बोलू." हां. म्हणलं, "मी बाहेर नाही बोलणार. मी पोलीस स्टेशनलाच बोलणार." हं. मग तेव्हा मला माहिती झालं, की हा पोलीस नाहीये ना, हा Googleवर गाजलेला एक चोर आहे. अरे बापरे! क्रिमिनल म्हणजे एक प्रकारे तुम्ही पण सर्च करू शकता Googleवर. त्याचे पोलीस वर्दीमधले फोटो येतात आणि त्यांनी किती काय क्राईम तो या केलंय सगळं खाली पोलिसमध्ये हां, तो तया पोलीस. तो आहे का तो? हो. तुम्ही पण ओळखले ना? अरे बापरे! आणि त्याला वाटतं, की मला कोणीच ओळखत नाही, मला तूच बदनाम केलं, कोणालाच माहिती नव्हतं. पण ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे, हा त्याचा गैरसमज आहे. मला पण कुठेतरी डाऊट आलं होतं, अरे म्हणलं 2018 मध्ये एक न्यूज आली होती, खूप तोतिया पोलिसची. खूप तर गाजली होती ती. तो हाच आहे असं मला वाटत होता, कुठेतरी मनातून. हं. पण ते मी बोलू शकली नाही. हं. त्याला वाईट वाटेल म्हणून. होऊ शकते हा खरा असेल आणि मी काही बोलली तर उगा नको हे व्हायला. आणि माझं त्याच्यावर प्रेम पण झालं होतं तेवढं. त्याच्यामुळे मी नाही काही बोलू शकली. पण तो तेवढा मोठा गुंडा, तेवढा मोठा तो हे निघाला. तो म्हणजे असं स्त्रियांना Instagramवरती हां. मेसेज करून फसवायचा का? Facebookवर, Instaवर असं मेसेज करायचा, "मला कोणी नाहीये, मी गरीब आहे, मी एकटा आहे, मी पोलीस आहे. माझ्याजवळ म्हणजे माझं बंगल्याचं काम चालू आहे. माझ्याजवळ एवढी एकर शेती आहे. माझे आई-वडील माझ्या नावावर करून मेलेत." हं. असं सांगून माझी आई ट्रकखाली मेली. असं सांगू लोकांना म्हणजे इमोशनल हां, इमोशनल करून त्यांना वाटायचं, की अरे कोण नाही याला. मग माझंही ते झालं ना. हं. मला वाटलं, की मला कोणी नाही, याला कोणी नाही. मग आम्ही एकमेकाला समजून घेऊ. म्हणून मग मी विचार केला, की ठीक आहे याच्यासोबत लग्न करायचं. पण हा फ्रॉड निघाला. बरोबर. मग मी विचार केला, की आता शिर्डीच्या पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा नोंद करायचा. अच्छा. पण गुन्हा नोंद करायला गेली तर ते लोकं विश्वासच करत नव्हते माझ्यावर, की तूच पळून गेलेली आहे त्याच्यासोबत. आता तूच त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला आली. तुझ्या नवऱ्याचं सांगणं आहे तसं. माझ्या नवऱ्याने तिचं सांगितलं, की पळून गेली त्याच्यासोबत. यांचं प्रेम आहे.
मग रिक्वेस्ट करून कशी-कशी मी डी-वाय-एस-पीला रिक्वेस्ट केली. सर म्हणलं, "प्लीज रिक्वेस्ट आहे. मला आई नाही, बाप नाही. तुम्हीच माझे आई-बाप. रिक्वेस्ट आहे. याने मला फसवलंय ना, मी फसली, दुसरी पोरगी फसू नये. हं. आणि मी याचं सगळं Googleला बघितलेलं आहे" म्हणलं. त्यावेळेस तर माझ्या पायाखालची जमीन गेली. ज्या मुलावर मी प्रेम केलं तो एवढा मोठा गुन्हेगार निघाला. मला वाटलं पण नव्हतं. ठीक आहे ना, छोट्या-मोठ्या पाकीटमार, चोऱ्या हे खूप नॉर्मल गोष्ट आहे. हं. पण याने भरपूर बायांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे आतापर्यंत. अरे बापरे! तो काय माझ्यावर प्रेम करणार? तो फक्त सुरुवातीला दिखावा दाखवला त्याने. पण माझं प्रेम झालतं ना त्याच्यावर, बरोबर. चांगुलपणावर त्याच्या. मग मी खूप हातपाय जोडले डी-वाय-एस-पीचे. त्यांना सांगितलं, "सर प्लीज रिक्वेस्ट आहे, गुन्हा दाखल करा. आज माझ्यावर ही वेळ आली, दुसऱ्यावर नको यायला." नवऱ्याचे हातपाय जोडले तिथंच. त्याला बोलावून घेतलं. म्हणलं, "प्लीज रिक्वेस्ट आहे, माझ्याकडून चुकी झाली. मला एक्सेप्ट कर. ते मुलगा घेऊन मी कुठं जाणार आहे." मग त्याने एक्सेप्ट केलं. पण तो घरी ठेवायला तयार नव्हता. तो म्हणला, "आपण दुसऱ्या गावी रूम घेऊ, तिथं राहू." मग तिथं रूम घेतली. पोलिस स्टेशनच्या शेजारीच राहाता म्हणून एक हे आहे, तालुका आहे राहाता शिर्डीचा. तिथं रूम घेतली. तिथंच पोलिस स्टेशनच्या शेजारी राहिलो आम्ही. पण शेवटी म्हणतात ना, ते आपली बायको जर दुसऱ्यासोबत निघून गेली असेल, तर मग पहिलेसारखा हे येत नाही ना. पहिल्यासारखं त्याला ते पण नातं राहत. हां. त्याला पण वाटलं, की अरे ही दुसऱ्यासोबत निघून गेली, बळजबरी आपल्या पोरासाठी हिला सांभाळावं लागते. हं, तर त्याचं ते म्हणजे काहीच नव्हतं एवढं, म्हणजे उलट मला जास्त त्रास वाढला त्याचा अजून. हं. तू त्रास देत होता म्हणूनच मी निघून गेलती. बरोबर. म्हणून अशी वेळ माझ्या आयुष्यात आली. तू अजून डबल त्रास देतोय. तर याला मी जेलमध्ये टाकलं. म्हणजे ती सगळी प्रोसेस केली. आम्ही सापळा रचला. पोलिस स्टेशनमध्ये मी सांगितल्यानंतर सगळ्या पोलिसांनी मला सांगितलं, "आम्ही सिव्हिल ड्रेसवर राहू. तुम्ही त्याला भेटायला बोलवा गोड बोलून." मी गेली, भेटायला बोलवलं. तो पोलिसात स्वतः आहे पोलीस. हां. त्याला मागून धरून घेतलं पोलिसांनी आणि डायरेक्ट मग कंप्लेंट झाली त्याच्यावर. हे सगळी कंप्लेंट वगैरे झाली. त्यानंतर नवरा मला वाटला आता तरी सुधरेल, की आपली बायको कशामुळे गेली होती. आपण जीव लावत नाही म्हणून गेली. आपण वेळ देत नाही, रिस्पेक्ट करत नाही, आपण समजून घेत नाही, तिच्या सुख-दुःखात साथ देत नाही. म्हणून तिला दुसरीकडे प्रेम भेटलं मग ती गेली. बरोबर. आता तरी हा सुधारला असेल माझा नवरा असं मला वाटलं. पण तो अजून जास्त बिघडला. मला म्हणला, "गप राहायचं असेल तर माझ्या पद्धतीने राहायचं हं. आणि नसेल जमत तुला मारून टाकणार." तसंही त्याच्याजवळ माझ्या जीवाला धोका होता. जो माणूस बोलू शकतो तो करू बी शकतो ना. करू पण शकतो अर्थातच. म्हणून मी विचार केला, की नाही याच्याजवळ नाही राहायचं. पण जायचं कुठं? आणि मी काही चुकीची नव्हती सर. नाहीतर मी 4 वर्ष संसार करून मी लेकरू होऊ दे, तेव्हा हा माणूस सुधरेल. म्हणायची मला बाया, की लेकरू झाल्यावर नवरा सुधारतो. तर लेकरू होऊ दे म्हणून मी किती हे प्रयत्न केले. त्याच्यामध्ये मला किती त्रास काढावा लागला. मला जर जायचंच असतं याला सोडून तर मी पहिल्याही दिवशी जाऊ शकत होती. जेव्हा माझं लग्न झालं, मला पत्राची शेड दिसली, तेव्हाही मी जाऊ शकत होती. जेव्हा मला त्रास दिला, माझं मिसगॅरेज झालं पहिलं, मी तेव्हाही जाऊ शकत होती. दुसऱ्यांदा मिसगॅरेज झाला, तेव्हाही जाऊ शकत होती. तिसऱ्यांदा मुलगा झाला, भांडणं झालती, तेव्हाही मी जाऊ शकत होती. पण मला मुळात त्याच्यासोबत संसार करायचा होता, त्याला बदलवायचं, सुधरवायचं होतं. पण तो माणूस शेवटपर्यंत प्रयत्न करून सुधारला नाही. मग मी याच्यासोबत निघून गेल्यावर आता वाटलं याची अक्कल ठिकाणावर आली असेल. पण तो तेव्हाही सुधारला नाही. तर लोकांनी नेहमीच आपल्या भोळेपणाचा फायदा घेत आलेले. आई-वडील नसल्यावर असं होतं, असं माझं म्हणणं आहे. खरंय एखाद्या आज माझ्या सपोर्टला माझे वडील जर असते बोलणारे, माझी आई असती, तर ही सिच्युएशन क्रिएटच झाली नसती. मुळात जिथून माझं लग्न झालं, ते झालंच नसतं अशा विक्री खरेदीच्या पद्धतीने. कारण ₹70,000 माझ्या लग्नाचे देण्यात आले होते त्या दलालाला. माझे वडील असते तर असं झालं असतं का? होते पण मुके बहिरे होते त्यामुळे फायदा उचलला ना. माझ्या काकाचं पण हे चुकलं, की त्यांनी एवढंच समजलं, की मला एकच मुलगी आणि एकच मुलगा आहे. हं. जेव्हा की माझ्याच काकांनी मला आणलं होतं. मग त्यांनी जर आपली मुलगी म्हणून मला वागवलं असतं, तर मी मिलिटरी मॅनची मुलगी असती. बरोबर. बरोबर. मग त्यांनी त्याच्या पद्धतीने चांगल्या मुलाशी लग्न लावून दिलं असतं. पण त्यांनी माझ्यावर लक्ष दिलं नाही. आजीच्या भरोश्यावर सोडून दिलं. आजी बिचारी कुठं-कुठं लक्ष देणार? काय करणार? तिने माझं शिक्षण केलं, लहानाचं मोठं केलं आणि मला कशाचा त्रास होऊ दिला नाही. माझे सगळे स्वप्न, गरजा पुरवल्या. हीच खूप खूप उपकार आहेत आजीचे माझ्यावर. त्यानंतर जेव्हा मला माहिती पडलं, की हा पोलीस नाहीये, त्याला मी जेलमध्ये टाकलं. नवऱ्यासोबत राहू लागली. पण नवरा मला सारखा मारायच्या धमक्या द्यायचा. "मी तुला मारून टाकेल, मारून टाकेल, मारून टाकेल." त्याच्या मनासारखं नाही ऐकलं, की मारून टाकेल म्हणायचा. मग मी एकच विचार केला, याच्यासोबत नाही राहायचं. तो तर जेलमध्ये गेलेलाच आहे. याच्यासोबत पण नाही राहायचं. मग जायचं कुठं? आजीकडे नाही जाऊ शकत. कारण आजीला तोंड दाखवायसारखी राहिली नव्हती. आजीला एवढं काही सांगितलं होतं मी, की हा मुलगा चांगला आहे, पोलीस आहे, मला जीव लावतो, प्रेम करतो. आता कोणतं तोंड घेऊन मी आजीपुढे जाणार? तिथून माझी आजी कायमची तुटली माझ्यापासून, अरे बापरे! परमनंट. ज्या आजीने मला लहानाचं मोठं केलं, या गुन्हेगारामुळे मी आजीपासून दूर झाले. मोठा आधारच तुझा गेला, शेवटचा राहील. मग आजीचं आणि माझं म्हणजे विषय मी स्वतःच बोलणं बंद करून टाकलं आजीशी. काय तोंड दाखवणार मी? कोणत्या तोंडाने आजीकडे जाऊ? पण जाणार कुठं? मग मला एक वाटलं, हा पोलीस नाहीये ना? पण जास्त अजून कारण माहिती नव्हते. मला फक्त ते Googleवर फोटो दिसले आणि असं-असं क्राईम त्याने मुंबईमध्ये केलं होतं सेम एका पोरीसोबत. तिला सांगितलं मी पोलीस आहे.
तो त्या पोलीस निघाला, तिने कंप्लेंट केली, जेलमध्ये गेला, परत जमानतीवर सुटला, मला फसवलं. अरे यार! मला फसवल्यानंतर मी एक विचार केला, की हा सुधरू शकतो. सुधरवायचं आपण याला. प्रेम केलंय ना, साथ नाही सोडायची, सुधरवायचं. याला सांगायचं तरी माझ्यासोबत तुला वाटत होतं का, की तू त्याच्यासोबत राहू शकतेस? हां. मला एवढं वाटलं प्रेम? हो. माझं एवढं प्रेम होतं ना, की खरंच आज सगळे दाद देतात. मला म्हणतात, खरंच करिश्मा तुझ्या इतकं प्रेम कोणीच कोणावर नाही करू शकत." मी त्याच्यावर इतकं प्रेम केलं, की लॉकडाऊन होता. परत लॉकडाऊन पडलं तुम्हाला माहिती असेल. हं. परत एकदा लॉकडाऊन पडलं. हो, बरोबर. सेकंड हां. लॉकडाऊन. हां. तर त्यावेळेस माझ्याजवळ जी गाडी होती, जी माझ्या आजीने घेऊन दिली माझ्याजवळ पैसे नव्हते आणि नवरा नीट सांभाळत नव्हता, मारून टाकेल, मारून टाकेल. म्हणलं या धमक्यांना कंटाळली, तू तुझ्या घरी जा, मी या भाड्याच्या रूममध्ये राहते. तिथून मी एका हॉस्पिटलमध्ये जॉब करायला लागली. जॉबचे एवढे पैसे येत नव्हते. 6,000 पेमेंट होता, 9 तास काम करून. आणि मग मुलगा कसा सांभाळायचा? मुलगा त्यांच्याकडे देऊन टाकला मी पोलीस स्टेशनमध्ये. कारण मी त्यावेळेस डिप्रेशनमध्ये गेलती पूर्ण. मला विश्वासच बसत नव्हता हा पोलीस नाही निघाला. आणि हे सगळे केस भानगडीच्या चक्करमध्ये मुलगा तेव्हा असेल 2-2.5 वर्षाचा. देऊन टाकला त्यांच्याकडे. 2 वर्षाचा असेल. म्हणलं तुमचा आणि मग करतो तो त्याचा सांभाळ वगैरे? आजी, त्याची आजी बघत होती. अच्छा. त्याचे पप्पा. मग मी एक विचार केला, याच्यासोबत नाही राहू शकत, हा मारायच्या धमक्या देतो आणि ज्याला मी जेलमध्ये टाकलाय तो कसा बी असो, त्याने जीव तर लावला. बरोबर. आजीची काळजी घेतली, मुलाला जीव लावलं, मला पण जीव लावलं. प्रेमानेच वागला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. मग यालाच जर आपण सोडून आणलं आणि याच्याशी लग्न केलं तर नाही का आयुष्य जमू शकत? काहीतरी तो काम करेलच कुठं, मी खरंच. पण करील अर्थात. कुठेतरी, असं मला वाटलं होतं. हो. पण मला माहीत नव्हतं, की त्याला सोडून आणल्यानंतर त्याचं रूपच वेगळा दिसेल. कारण एखाद्या सॉरी सर, पण तुम्हाला वाईट वाटेल, पण रिॲलिटी आहे बरं का. एखाद्या पुरुषाला एखाद्या महिलेला जिंकायचं असलं ना, हं. तर तो खूप एफर्ट्स लावतो सुरुवातीला. खूप त्याला असं वाटतं, की बस ही एकदा जिंकली पाहिजे. बस ही एकदा आपल्या हाती आली ना, मग काय ते बघून घेऊ. पण बरोबर. त्यासाठी तो काहीही करू शकतो. काहीही करू शकतो. तसं त्याने केलं. हं. सुरुवातीला खूप भोळेपणा दाखवला, साधेपणा, माझ्यावर प्रेम आहे, जीव आहे, माझ्याशिवाय तो जगू शकत नाही, माझ्यासाठी रडायचा, मी रडली तर तो रडायचा, एवढं दाखवलं तिने. पण ज्यावेळेस तो जेलमधून सुटून आला ना, भयंकर रूप बघितलंय मी त्याचा. हो, बापरे! म्हणजे ते तो किरण तो नव्हताच जो माझ्या आयुष्यात सुरुवातीला आला होता. तो वेगळाच कोणीतरी होता. फक्त शरीर त्याचा, फक्त तो तसा दिसत होता, पण त्याची आत्माच वेगळी बदलूनच गेलता पहा. म्हणजे मला असं वाटतच नव्हतं ज्याच्यावर मी प्रेम केलं तो हा आहे. आणि त्याला सोडवण्यासाठी मी माझी गाडी विकली, जे की एवढ्या हौशीने माझ्या आजीने घेऊन दिली कारण लॉकडाऊनमध्ये पैसे नव्हते. आणि ती गाडी माझे पहिलं स्वप्न होतं, की मी केलंय स्वतःच्या बळावर काहीतरी. माझी स्वतःची हक्काची गाडी होती ती. त्याच्यासाठी मी गाडी विकली, त्याला सोडवलं आणि सोडवून तो डायरेक्ट त्याच्या गावाला गेला, त्याच्या आईकडे. नंतर मला माहीत पडलं त्याला आई आहे, त्याला वडील आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, दाजी आहे, सगळे आहेत. एवढी सगळी फॅमिली तो असून मला सुद्धा म्हणला होता, माझी आई ॲक्सिडेंटमध्ये मेली, ट्रक खाली येऊन. म्हणजे मुलं एवढे पण खोटे बोलतात एखाद्या मुलीला फसवण्यासाठी. शिट. हे सगळं माहिती झाल्यावर अजूनच मला वाटलं, की उगाच सोडवलं याला. त्यानंतर मुलीचं ठीक आहे, पण तो तसा आईला वागला. एखादा मुलगा आईला कसं काय असं एखाद्या मुलीसाठी मारू शकतो? म्हणजे ही गोष्टच किती विचित्र आहे. आपल्याला आई-वडील नाही म्हणल्यावर कसं वाटतं आणि तो डायरेक्ट असूनही नाही म्हणतो. बापरे! आणि अजूनही तो भरपूर मुलींना सांगतो, "मला आई-वडील नाहीत, तुम्हाला आई सांभाळून ठेवा." अच्छा, म्हणजे त्याचं ते चालूच आहे. चालूच आहे अजून. अरे बापरे! पण तो जेव्हा बीडला गेला त्याच्या घरी, तेव्हा मला वाटलं तो नक्की कॉन्टॅक्ट करेल. माझा एवढा विश्वास होता त्याच्यावर, हं, की तो माझ्याशिवाय राहूच शकत नाही. मी पण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. हां, राग असेल मी जेलमध्ये टाकल्याचा थोडाफार त्याला, हं. पण तो शांत झाल्यावर तो नक्की कॉन्टॅक्ट करेल आणि केला त्याने कॉन्टॅक्ट. अच्छा. परत कॉन्टॅक्ट केला मला आणि तो आनंद होता माझा, की बस आता याच्यासोबत आयुष्य काढायचंय. मला कॉन्टॅक्ट केला ना, तोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये जॉब करायची, माझं पोट भरायची, कसं तरी चाललं होतं. पण ज्यावेळेस तो जेलमध्ये होता ना, मी जेवतच नव्हती. हं. मी ते पार्लेजी बिस्किट यायचे, ते घेऊन आणायचे आणि पाण्यामध्ये बुडवून खायची. एक टाईम दुसरं कोणाच्या शेजारी-पाजारी खिचडी वगैरे खाऊन घ्यायची. घरात काहीच करायची नाही. मग कामावर जायची. तुझं ब्रेकअप कसं झालं मग नंतर? मग हेच ना त्याला जेलमधून सोडून आणलं, तो त्याच्या मार्गाला, मी माझ्या मार्गाला. मी जॉब करून एकटीच राहू लागली. पोरगा त्यांच्याकडे देऊन दिला त्यांचा. हं. ते पोराला सांभाळत होते, मी एकटीच राहत होती आणि तो गेला होता बीडला. मग आता मी एकटी केव्हापर्यंत हे असं चालणार? मी कोणाच्या भरोश्यावर जगणार आणि एवढं भाडं भरणं, या सगळ्या गोष्टी मला पैसे कमवणे म्हणजे माहीतच नव्हतं काय. बरं. हा जेव्हा लाईफमध्ये आला तेव्हा मला जॉब कळलं. मला तेव्हा जॉबची गरज पडली. का तर मी पैसे नाही कमवले तर घर कसं चालणार? कोण आणून देणार आहे मला? नवऱ्याने सोडलं होतं. नवरा म्हणला, "ठीक आहे, तुझं तू राहा, मी माझ्या पोराला घेऊन आणि चालले." मग आता एकटीच घर चालवतेस? सध्या तर एकटीच राहते. एकटाच सगळं माझ्यावरच जिम्मेदारी आहे. अरे पण बापरे! तेव्हापासून मला पैसे कसे कमवायचे, जॉब काय असतं, ह्या व्यक्तीमुळे मला माहिती झालं, की खरंच म्हणजे लोकं कसे गोड बोलून जवळ येऊन कसा धोका देतात. त्यानंतर त्यांनी परत मला कॉन्टॅक्ट केला.
मला म्हणला, "आता ठीक आहे, मी तुझं आयुष्य बरबाद केलं ना, तुला असं एकटं नाही सोडणार, आयुष्यभर साथ देणार तुझी, चल माझ्यासोबत" म्हणला. जायला रेडी झाली, तर तो म्हणला, "मी सगळं करेल, पण आता माझा जिल्हा नाही सोडणार" म्हणला, बीड जिल्हा. हं, मग त्याने मला तिकडे बोलवलं. मला म्हणला, "सगळा पसारा भर, इकडे आल्यावर मी सगळं मॅनेज करतो. तू फक्त पसारा भरून ये, मी पैसे देतो गाडीवाल्याचे, सगळे करतो." हं. आणि तो कॉन्टॅक्ट फक्त मला Instagramवर करायचा. अरे मोबाईल नंबर नाही, काही नाही, तरी डोळे बंद करून बीडपर्यंत पसारा घेऊन त्याच्या भरोश्यावर गेली मी तिथपर्यंत. वाह! आणि मला माहीत पण नाही, की तो Instagramमध्ये बंद होईल का काय, म्हणजे कॉन्टॅक्ट कुठे करणार मी? तो फक्त Instagramवर कॉन्टॅक्ट करायचा. तिथं गेल्यावर सांगितलं माझ्याजवळ तिथं गेल्यावर मग समोरासमोर आला. मला सांगितलं, "हा मोबाईल माझा नाहीये, मित्राचा आहे." देऊन टाकला मित्राजवळ. एक मित्र आला होता त्याचा. मुळात तो त्याचा आईचा मोबाईल होता. अच्छा. आणि त्याच्या घरच्यांनी सांगितलं मोबाईल वापरायचा नाही. मला खोटं बोलून, लपवून, त्याच्या घरच्यांपासून लपून मला बोलवलं आणि सांगितलं सुद्धा नाही त्याच्या घरी, की मला बोलवलंय तिकडे म्हणून. मग एक रूम केली. त्या रूममध्ये मला ठेवलं. त्याच्या आईला सांगायचं, की मी जॉबवर जातोय, माझ्याकडे यायचा. हं. मला सांगायचं मी जॉबवर जातोय, त्याच्या आईकडे जायचा. असं त्यांनी सलग 7-8 महिने केलं बीडमध्ये. 8 महिने. मला अंधारात ठेवलं, की मी आणि काम तुला थोडीशी पण कल्पना नाही? काहीच नाही. मला वाटलं कामाला जात असेल. पण मग नंतर कळायला लागलं हा कामाला जातोय, तर मग घरामध्ये सांगितलेली कोणती वस्तू हा आणत का नाही? हं. आणि त्यावेळेस माझा मुलगा माझ्याजवळ नव्हता. त्यामुळे माझा चित्तच लागत नव्हता तिथं. असं वाटत होतं, की मी मुलाला उगाच सोडलं. मुलाला आणायला पाहिजे होतं. तर कधी-कधी खायला सांगितलं आणि त्याला आणायला हे संपलंय, ते संपलंय. त्याच्या घरचं चोरून आणायचा तो. ओतू-ओतू आणायचा पिशव्यांमध्ये. एक दिवशी त्यांनी खायचं तेल बिसलेरीच्या बॉटलमध्ये आणलं. मला म्हणला, "इथं तेलाची कंपनी आहे. ते पॅकेट देत नाहीत, बॉटल देत नाहीत. हे असं बिसलेरीच्या बॉटलमध्ये तेल ओतून देतात." त्यांनी घरचं ओतून आणलं होतं. मुळात तो कमवतच नव्हता ना. आणि लोकांना सांगायचा, "मी तुम्हाला पोलीस भरतीमध्ये लावतो, आर्मी भरतीमध्ये लावतो." असं सांगून त्यांचे पैसे लुटायचा. पण ते लुटलेले पैसे काय करायचं मला नाही माहिती. हे नंतर मला माहिती पडलं. मग लोकांनी मला कॉन्टॅक्ट केले, "ताई, तुमच्या नवऱ्यानी." त्यावेळेस मी Instagram ओपन करून डायरेक्ट व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. मला आवड होती. माझे व्हिडिओ तिथून व्हायरल पण व्हायला लागले. मी खूप फेमस झाली बीडमध्ये हं. 7-8 महिन्यात. अच्छा. कारण हा चालला जायचा, मग मला बोर व्हायचं. मी काय करणार आहे? मी व्हिडिओ बनवायला लागली. हां. मग त्याच्यामध्ये मग नंतर याला कळलं. मला म्हणला, "तू मला न सांगता कसं काय हे केलं?" मग मला तिथल्या लोकांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट व्हायला लागले. मग तिथल्या लोकांनी मला सांगितलं, की "हा तर बीडचा लय मोठा गुंड आहे. तू याच्या नादी कशी काय लागली? तुला आई-वडील नाही. कसं होणार? तुझं खूप अवघड होणार आहे. आताही वेळ आहे. सोडून दे याला. चालली जा इथून. जिवंत सोडणार नाही तो तुला इथं." हो. असं बोलायचे ओ लोकं मला. बापरे! तरी पण मी हिमतीवर राहिली. नाही, माझं प्रेम आहे त्याच्यावर. तो मारून टाकल तरी मी मरायला तयार आहे, पण माझं प्रेम आहे त्याच्यावर. आणि खरंच नंतर त्याने अचानकच वेगळं रूप दाखवलं मला. मारपीट चालू केली, जे की मला अपेक्षा पण नव्हती. पहिले सासरी यायचं ते. तसं पहिला नवरा ज्या पद्धतीने वागायचा त्याच्यापेक्षा बदतर वागलेला आहे हा. जेव्हा की मला स्वप्नात पण मी विचार केला नव्हता, की हा कधी माझ्यावर हात उचलेल. आणि असं तसं नाही. पलंगाला डोकं आपटू-आपटू, भिंतीला डोकं आपटू-आपटू, खाली पाडू-पाडू, पोटावर, छातीवर उभा राहून-राहून मारायचा मला. जबरदस्त. आणि मला म्हणला, की "तू असं नको समजू. तू जेलमध्ये टाकलाय ना, तो बदला अजूनही माझ्या डोक्यात आहे. सोडणार नाही" म्हणला "तुला. त्यामुळे घरात राहती ना, घरातच राह. घराच्या बाहेर जर निघाली, हे सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे बनवले, तर तुला जिवंत सोडणार नाही. लॉक लावून जायचं घराच्या बाहेरून. मी बाहेर नको निघू म्हणून. संध्याकाळी यायचं." कधी-कधी घरात खायला पण काही नसायचं. रडत बसायची, पर्याय नव्हता. शेजारची ताई मला जेवण करायला बोलवायची, तेव्हा कुठं खायची. अशा छोट्या-छोट्या गोष्टी झाल्यात. मग त्याच्या आईला अचानक माहिती झालं, की मला आणून ठेवलंय बीडमध्ये त्यांनी. मग पाठलाग करत आले त्याच्या घरचे लोकं याच्या. काहीतरी गडबड आहे त्यांना वाटलं. मी त्याच्या दाजीला कॉन्टॅक्ट केला. त्याचा दाजी होता माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये. कारण त्याचा दाजी खरा पोलीस आहे. आणि ज्यावेळेस शिर्डीचं मॅटर झालं त्याच्या दाजीने मला कॉन्टॅक्ट केला, की "कसं काय मॅटर झालं मॅडम? कोण आहे तुम्ही?" आधी मला ओळख नाही सांगितली मी त्याचा दाजी आहे म्हणून. मग नंतर सांगितलं. तर कॉन्टॅक्टमध्ये होता माझ्या. माझ्याजवळ नंबर होता. म्हणलं चला दाजीला कॉन्टॅक्ट करून बघू, सांगून बघू. याने आणलंय, हा तर आज सांगेल, उद्या सांगेन घरच्यांना. घरचे लगेच एक्सेप्ट करणार नाही, कारण तुम्हाला जेलमध्ये टाकलंय. म्हणलं याच्या दाजीला तरी सांगून बघू. त्याच्या दाजी खूप समजदार माणूस आहे. मग मी कॉन्टॅक्ट केला त्यांना. म्हटलं, "दाजी काय करायचं? असा-असा विषय आहे." "खरंच का?" म्हणे. "मला विश्वास पटण्यासाठी काहीतरी असं सांग." "मी कशावरून मानू? तू म्हणशील मी इकडे आहे, तिकडे." म्हणलं, "विश्वास पटण्यासाठी एक काम करा. या टायमिंगला आता सध्या इथं-इथं आहे तो. त्याचा पिछा करत तुम्ही घरापर्यंत या." तो कोणाच्या घरी जातो बघा. मित्राला पाठवलं त्याने त्याच्याच हं, दाजीने. हं. आले घरापर्यंत. तो शॉक. हां. असं कसं काय? हं. मग त्यांनी जाऊन त्याच्या आईला सांगितलं, की एक पोरगी आणून ठेवली आहे इथं. ती पोरगी कोण? तर त्याला जेलमध्ये टाकलेली तीच. त्याची आई माझ्यावर मारायला धावली आल्यावर. मारून टाकील म्हणे हिला आता. ही आलीच कशी काय इकडं? खूप घाणेरड्या शिव्या दिल्या. एवढ्या घाण म्हणजे तिचा पोरगा चुकीचा. पहिला मॅटर मुंबईचा केलता. नंतर मला फसवलं आणि बाहेर जाऊन अजून तो किती लफडे करतो मला नाही माहिती. तरी मी चुकीची तिच्या नजरेमध्ये. ती मला मारायला धावली होती, की माझ्या पोराला बिघडवलं. मी तिच्या पोराला बिघडवलं. म्हणजे
आई-बापाला हा पण भान नसते, की आपला मुलगा काय करतोय. खरं. आपलाच शिक्का खोटा निघाला तर दुसऱ्याला कशाला बोलायचं. माझ्या मागे तसंही कोणी नव्हतं. मग याने त्याच्या आईला मारलं. त्याची आई माझ्यावर आली धावून. हा म्हणला, की "मी आणलंय ना तिला. माझं मी बघून घेईल. तुझं तू बघून घे. मी इथंच राहील आता तुझ्या दारात येत नाही. मी तिला सांभाळेन." मग मला वाटलं याचं माझ्यावर प्रेम असेल म्हणून त्याच्या आईवर हात उचलला. म्हणजे ढकललं होतं त्याच्या आईला, की "तू चालली जा इथून." आणि मी सांगितलं, "आई जे काही झालं असेल सगळं विसरून जा. मी तुम्हाला आपल्यासोबत ठेवायला तयार आहे किंवा मी तुमच्या घरी येऊन राहते. मी तुमची सेवा करीन. मला आई नाहीये, तुम्हीच माझी आई आजपासून." मी ठेवायला तयार होती त्याच्या आईला माझ्यासोबत. हां. पण हा म्हणला, की "मला आई नकोय." हं, हं. यालाच याची आई नको तर मी काय करणार आहे? खरं आहे. मग जो आईचा नाही झाला तो माझा काय होणार? हे तेव्हाच जर डोक्यात घेतलं असतं तर आज ही वेळ नसती. त्याच्यानंतरही भरपूर चान्स दिले त्याला, आता सुधरेल, आता सुधरेल, आता सुधरेल. आणि मग आता आहे का तो आयुष्यात? खरं सांगा. हो पण म्हणू शकते, नाही पण. कारण आत्ताच 4-8 दिवसाची गोष्ट आहे, की तो सुधारतो म्हणला, आला. 2-3 दिवस व्यवस्थित वागला, बोलला आणि नंतर माहिती पडते, की अजून चालूच आहेत त्याचे कांड. खोटं बोलतोय, मोबाईल असं लपवतोय, असं लॉक चेंज करतोय. मला माहिती झालं, की समोर मोबाईल काढत नाही आणि ₹1 तर खर्च त्याने माझ्यावर नाहीच केला. त्यामुळे त्याला तारीख दिलेली आहे, या तारखेपर्यंत तू अशा-अशा गोष्टी करून दाखव. 2020 पासून मला आतापर्यंत लग्न करतो. 2025 आले. पार माझा डिव्होर्स झालाय पहिला. पहिला डिव्होर्स झालाय माझा. आता मागच्या वर्षी झाला. सॉरी याच वर्षी झालाय जानेवारी महिन्यामध्ये सुरुवातीलाच. 2025च्या सुरुवातीलाच माझा डिव्होर्स झालाय. डिव्होर्सचं कारण मी हाच आहे. भरपूर कांड केले त्यांनी माझ्या आयुष्यात येऊन. पण तरीही मी चान्सवर चान्स आतापर्यंत मोजायला गेलं तर हजाराच्या पुढेच चान्स दिले असतील त्याला. 3 चान्सच्या वर कोणी देत नाही सुधारायचे. मी मूर्ख. मला वाटलं माझं प्रेम आहे, तुला त्याचं प्रेम सोडायचं आहे. नाहीये. नाही आता फायनली मनातून उतरला पूर्णपणे. कारण खूप, खूप विचार केला होता. आता सुधरेल, आता सुधरेल, आता सुधरेल. नाही सुधारला शेवटी मग. त्याला बायांचा नाद खूप आहे आणि त्याचं एकच टार्गेट त्याने एक दिवशी मला बोलून दाखवलं. असं मनमोकळं जास्त काही बोलत नव्हता माझ्यासोबत. पण एक दिवशी बोलून दाखवलं, की हा माझा धंदा आहे म्हणला. पोरी फसवायचे, लग्न करायचे, त्यांची प्रॉपर्टी घ्यायची, पैसा घ्यायचा, तिला सोडून द्यायचं, पळायचं, दुसरी पोरगी फसवायची, काम करायचं. म्हणजे हे धंदा आहे त्यांची त्यांची एक गँग आहे. असं तो बोलून गेला बोलता-बोलता. बापरे! आता ते किती सत्य आहे, किती खोटं आहे त्याचं त्याला माहिती पण असू पण शकतं. कारण मी एवढं जीव लावून, एवढं प्रेम करून तो माझा नाही होऊ शकला. त्याच्या आईचा पण नाही होऊ शकला. तेव्हापासून त्याची आई तुटली. बरोबरच आहे. जो आईचा नाही होऊ शकत, तो एखाद्या मुलीचा काहीच होऊ शकतो ना, की लाइक जर आईची आईला मारू शकतो, कोण तर तो तो बायको तर म्हणजे खूपच, खूपच लांबची गोष्ट आहे. अशा गोष्टी घडत गेल्या मग आयुष्यात. आता तो आयुष्यात नाहीच आहे. हं. पण चान्स दिला होता मी यावेळेस. पण असा विचार करते, की बस आता बस झालं याच्यामागे मी 5 वर्ष वाया घालवले. एवढ्या 5 वर्षात एखादा चांगला मुलगा बघितला असता, संसार बसवला असता, कुठेतरी चांगलं झालं असतं. आणि ते म्हणजे डिव्होर्स यानेच घ्यायला लावला, की "तू पहिले डिव्होर्स घे. मी लगेच तुझ्याशी लग्न करतो." मग याच्या भरोश्यावर मी डिव्होर्स घेतला, ते पण फ्रीमध्ये. नवऱ्याकडून ₹1ही डिव्होर्सचा मी घेतलेला नाहीये. ना मुलासाठी ना माझ्यासाठी. मुलगा माझ्याकडे घेतला, पण त्याच्यासाठी मी रुपया घेतला नाही. त्याचं शिक्षण मी करते सगळं. हा म्हणला, "मी सगळी जिम्मेदारी घेईल. मी काम करील, मी सुधरील." पण तो मुलाची आणि तुझी तरी काळजी घेतोय का? त्याचा ₹1 मी 2022 पासून नाही बघितलेला. 21 कसं तरी त्रास देत मागं-पुढं ढकलत कसं तरी चाललं. उपाशी राहून कसे-कसे दिवस काढत. पण 22 पासून मी डायरेक्ट YouTubeवर आली. अच्छा, मग मग YouTubeवरती YouTubeवरून मला इन्कम व्हायला लागली. त्या इन्कमवर पण तो जगलेला आहे आणि आज त्याच लोकांना शिव्या घालतो YouTubeच्या. लोकं मला दरवेळेस बोलायचे, "ताई, आम्ही तुझा संघर्ष सुरुवातीपासून बघत आलोय. याला नको तू एखाद्या गरीबाशी लग्न कर, एखाद्या भिकाऱ्याशी लग्न कर, आम्ही एक्सेप्ट करू. पण याला परत तू आयुष्यात उभं नको करू." पण मला वाटलं, की प्रेम आयुष्यात एकदाच होते आणि मी ते पूर्णपणे याच्यावर संपवून टाकलेलं आहे. आता मी कोणावर प्रेम नाही करू शकत म्हणून मला कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करायचं. कारण प्रत्येक व्यक्तीला अशी अपेक्षा असते, की आपल्या लाईफ पार्टनरने आपल्याला जीव लावावा, प्रेम करावं, आपली काळजी करावी. ते मी नाही करू शकत याच्याशिवाय कोणाची दुसऱ्याची. बरोबर. त्याच्यामुळे मी लग्न हा विषय डोक्यात नव्हता घेतला. याला चान्स दिलेत भरपूर. पण जेव्हा आता मी लग्न हा विषय डोक्यात घेतला म्हटलं, "तू नाही करत ना? नाही करत ना? तुझ्या वाचून माझं काही अडत नाही. मी बघील एखादा चांगला मुलगा बघील. तसंही तू लग्न केलेलं नाहीये माझ्यासोबत. चांगला मुलगा बघून लग्न करील." तर मी लग्नासाठी मुलगा बघायला लागली, की याचं काय होते काय माहिती मधीच येऊन टपकतो. स्वतः करत नाही आणि मलाही करू देत नाही. असं सध्या चाललेली सिच्युएशन. पण एवढंच सांगणार याच्यातून, की डोळे बंद करून कोणावरच विश्वास नाही ठेवायचा. आजच्या जगात कोणीच विश्वासालायक नाही. पहिल्यांदा मला त्या दलाल काकांनी धोका दिला. नंतर हे लोकं सांगू शकत होते माझ्या मिस्टरांच्या घरचे, की आमची काही अशी प्रॉपर्टी नाहीये. तिथं तोंडावर असं सांगितलं, आमचा बंगला आहे, गाडी आहे, हे ते. तिथं मी फसली. तिथं एक विश्वासघात झाला माझा. त्यानंतर हा मी पोलीस आहे म्हणला. तिथंच मी चौकशी काढली असती याची, तर आज माझ्यावर ही वेळ नसती. तिथंही मी फसलीच. म्हणजे माझ्या मागे-पुढे कोण नव्हतं म्हणून प्रत्येकाने फसवण्याचेच प्रयत्न केले मला दरवेळेस. नाही ॲक्चुअली खरंच हे चुकीचं आहे. एखादी एकटी मुलगी बघून तिचा कोण कसा वापर करेल, खरंच म्हणजे हे कुणाच्याच बाबतीत असं घडू नये आणि घडलं नाही पाहिजे. फक्त आणि फक्त पैशासाठी.
पैशाच्या जोरावर दुनिया चालती आणि हा पण जे कांड करतोय तो पैशासाठीच करतोय. म्हणजे पैशापुढे प्रेम पण नाही असं याने दाखवून दिलं. मग आता तुझा मुलगा काय करतो? म्हणजे सध्या माझा मुलगा आता 2रीला आहे. अच्छा. चांगल्या शाळेत शिक्षण देते मी त्याला. अरे वाह! हां, भलेही YouTubeच्या जीवावर चाललेलं आहे माझं सगळं. तेवढी पब्लिक सपोर्ट पण करते मला. पण एवढं वाटतंय चुकीच्या मार्गाला जाण्यापेक्षा हे बरं आहे. आणि भरपूर अशा लेडीज असतात, सॉरी वाईट वाटेल पण रिॲलिटी आहे. जे नवऱ्याच्या घरून पळून येतात ना अशा बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास करून, त्यांना एक तर कष्ट करण्याशिवाय मार्ग नसतो किंवा मग ते चुकीच्या मार्गाला तरी जातात. पण मी माझा पाऊल वाकडा नाही पडू दिला. मी आज नाही तर उद्या अजूनही माझे प्रयत्न चालू आहे, की तो सुधरेल, करू काहीतरी होईल, कुठेतरी चमत्कार होईल. मी स्वामींना खूप मानते. स्वामींकडे हात जोडते, "स्वामी प्लीज मी असं काय पाप केलंय? सुधरू द्या ना याला, काहीतरी चांगलं दाखवा ना माझ्या आयुष्यात." संकल्प केले, सेवा केली, सगळं केलं, पण काय नाही. स्वामी याच्यापासून मला दूरच करतात. मी स्वामींजवळ गेली का स्वामी याच्यापासून दूर करतात मला. आत्तापर्यंत तुमच्या भोळेपणाचाच फक्त फायदा घेत आलेली लोकं. बरोबर. म्हणजे लिटरली हे त्याला वाटलं हिच्या मागे-पुढे नाही जाणार, कुठे येणार आपल्याकडेच आणि अजूनही तो एवढ्या कॉन्फिडेंसली कसं बोलतो मला कळत नाही. हं. काही झालं तरी तू माझ्याकडेच येणार म्हणतो. एखाद्याने एखाद्या माणसावरती जादू केली, की ती म्हणजे लिटरली त्या माणसाने ठरवलं तरी ती व्यक्ती करू मोस्ट शकते. इम्पोर्टंट याच्यामध्ये एक भाग मला कव्हर करायचा आहे. तो सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. हं. एवढं प्रेम कोणी कोणावर नाही करत. ठीक आहे इथपर्यंत. पण 2023 ची गोष्ट आहे. मला खडकवासल्याच्या रूमला त्याने इथं राहा म्हणला आणि आमचे भांडणं झाले मग सोबत राहून. तर त्याने डायरेक्ट नंबर बंद करून कुठं गायब झाला मी त्याच्याच भरोश्यावर होती तोपर्यंत. YouTubeचं एवढं काही इन्कम येत नव्हतं. मी व्हिडिओ बनवायची, पण एवढं कधीतरी 1-2 महिन्याला, 3 महिन्याला अशी इन्कम यायची. हं, हं. आणि मग हेच YouTubeचे लोकं मला सपोर्ट करायचे. कोणी कोणाला वाटलं, की "ठीक आहे ताई, आम्हाला तुला फायनान्शियली काहीतरी सपोर्ट करायचा. प्लीज तुझा फोनपे नंबर दे." सपोर्ट करायचे मला लोकं. हं. तर याने अचानक असा गायब झाला, की मला काही सुचूच दिलं नाही. काय एवढ्याशा गोष्टीचं त्यांनी एवढं हे केलं, की गायबच झाला डायरेक्ट. हं. नाहीच आहे असं गायब झाला. हं. आणि 4-6 महिन्यानंतर मला माहिती पडलं, की त्याने उमरेडला एक मॅटर असं केलेलं आहे, की तिला सांगितलं, "मी आर्मीमध्ये आहे. माझी काहीतरी एकर लातूरला शेती आहे आणि माझा 65 लाखाचा बंगला आहे." ती न्यूज TV9ला सुद्धा आली होती. तर त्यांनी 2023ला मला इकडे ठेवला. मला कधी-मधी कॉन्टॅक्ट करायचा आणि मला सांगायचं, "मी येणार आहे, मी येणार आहे. मी बाहेर दुबईला कामाला आलोय, इकडे आलोय, तिकडे आलोय, बंगलोरला आलोय." असं सांगू-सांगू, "तुला पैसाच पाहिजे ना? तुला वाटते ना मी पैसा कमवत नाही? मी पैसा कमवायला आलोय" म्हणला. आणि तिकडे जाऊन नागपूरची एक पोरगी फसवली उमरेडची आणि तिच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर मला माहिती झालं, की याने तिकडे लग्न केलंय. मग मी त्या लोकांना सोशल मीडियावरूनच कॉन्टॅक्ट झाला आमचा. त्या लोकांना कॉन्टॅक्ट केला. फोटो वगैरे सोशल मीडियावर व्हायरल होते याचे लग्नाचे. चांगलं धूमधडाक्यात ₹5,00,000 लावून लग्न केलंय. त्या मुलीच्या घरच्यांनी. याने सांगितलं, "मी आर्मीमध्ये आहे." आणि ती मुलगी एवढी प्रेमात त्याच्या पागल झाली ती मुलगी, सर मी काहीच नाही तिच्यापुढे. जे आहे ते सत्य सांगते. हिरोईनच होती दुसरी दिसायला. एवढी भारी पोरगी त्यांनी हे केली. कसं तिला झशात आणलं मला नाही माहिती. तुम्हाला खोटं दाखवेल मी नंतर. ती पोरगी असली सुंदर आहे ना, की मी जेलस फील झाली तिच्यावर, की नाही यांचं नाही टिकू द्यायचं. माझं नाही झालं ना, मला सगळं माझं मोडलं आणि मला असं एकटं आणून सोडलं नाही, याचं पण नाही होऊ द्यायचं. मी होऊ दिला असता, पण हा खरा नव्हता ना. याने काय सांगितलं आर्मीमध्ये आहे. तू खरंच आर्मीमध्ये आहे का? तू मला पोलीस सांगितलं. तिला आर्मी सांगतो. तिचं आयुष्य माझं झालंय, तिचं नको होऊ बरबाद. बरोबर. म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट करून मी याला रात्रीचे 2 वाजता त्या लोकांनी हाणलं पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं. 6 महिने जेलमध्ये राहिला तिच्या वेळेस. बाप! परत सुटून आला. परत मी एक्सेप्ट केलं त्याला माझा हातपाय जोडला, मी सुधारतो, माझी चुकी झाली, मी कसं काय गेलो मला समजलंच नाही. तरी मी माफ केलं आणि जवळ केलं, की ठीक आहे बाबा, होत असते चुकी झाली असेल. एवढी चूक कोण माफ करत असते का सांगा? लिटरली माझं तर सजेशन तुम्हाला असणार आहे, की तुम्ही आता थांबा त्याच्यासाठी. म्हणजे तिथपर्यंत दुनिया प्रयत्न केले. एवढी दुनिया मोठी आहे ना, जगात एवढी चांगली लोकं आहेत. तुम्ही फक्त त्या चांगल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. मला काहीच कळत नाही असं का होते मी दरवेळेस त्याच्यावरच तुम्ही अडकते. म्हणजे लिटरली मला पर्सनली वाटतं, की तुम्ही एवढे भोळे नका राहू, की कोणीही पावलोपावली फायदा उचलेल. कुठल्याही व्यक्तीच्या एवढं नका. अशी वेळ नाही येऊ दिली आयुष्यात. पण एवढे पण मी माझे नशीब मानते, की एवढ्या मोठ्या गुंड्यासोबत राहून पण मी आज जिवंत आहे. खूप लोकं सगळ्यात मोठी गोष्ट ती त्यांना भीती वाटते, की बापरे! हा छोटा-मोठा नाही हा खूप मोठा क्रिमिनल आहे. तू याच्यासोबत राहिली भीती नाही वाटत तुला? असा प्रश्न करतात मला लोकं. याने तुला जर रागाच्या भरात कुठं मारून टाकली आणि शिवाय तू सोशल मीडियावर त्याची बदनामी पण करते, की हा व्यक्ती असा आहे, याच्यापासून सावध राहा. तू त्याचा फोटो लावते, त्याचा नंबर व्हायरल करते, त्याचं सगळं सांगते, त्याने कुठं-कुठं, काय-काय केलेलं आहे. तुला भीती नाही वाटत, की तुला येऊन त्याला तुझी रूम माहिती आहे. तुला येऊन तो मारून टाकेल अशी भीती नाही वाटत? असे लोकं मला प्रश्न करतात. मी घाबरत नाही. आली वेळ तर मग माझ्यावर आलं ना, तर मी सेल्फ डिफेन्समध्ये मी त्याला मारू शकते. एवढी तर ताकद आहे माझ्याकडे. आणि आता हळू-हळू प्रेम करत ते प्रेम कधी नफरतमध्ये बदललं तर मला समजलं नाही. आता मला नकोच वाटते. म्हणजे खूप असं ती स्वतंत्र झालेली आहेस आणि आता वर्ष झालंय मला कंटिन्यू पेमेंट चांगलं चालू झालेलं आहे. अरे वाह!
ग्रेट. याच्या अगोदर कधीतरी 2 महिन्याला, 3 महिन्याला यायचं. पण त्यात माझ्या YouTube फॅमिलीने भरपूर साथ दिलेली आहे. हं. ते लोकं मला पैसे पाठवायचे, तेव्हा माझं कसं तरी चालायचं. आणि बाहेरच्या दुनियामध्ये लोकं कशी आहेत तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला भीती वाटायची बाहेर निघायची. मी बाहेर जॉबला जाऊ आणि 2-3 ठिकाणी केलंय मी पुण्यामध्ये जॉब. हं. पण त्याचे पण खूप वाईट अनुभव आले, जे मी नाही शेअर करू शकत. योग्य वेळेस करीन मी नक्की. त्यावेळेस मी ठरवलं घराच्या बाहेर नाही निघायचं, जॉब नाही करायचं. आपण सेफ नाही. नाही. आपण घरात बसून ते YouTubeवर लोकं काही पण म्हणू देत. आता ट्रोल करणारे, वाईट घाण कमेंट करणारे पण भरपूर लोकं असतात. नाही कसं आहे वाईट निगेटिव्ह वाईट कमेंट करणाऱ्यांकडं आपण कसं असतं त्यांना गाभा माहीतच नसतो ना. हां. ते फक्त एका बाजूने बोलतील, "तू अशीच, ती तशीच." हो. पण तिच्यावरती बरं तिला ह्याच्यात भाग पाडण्यासाठी कुठलातरी एक पुरुषच आहे. मला बोलतात लोकं, "तू जॉब नाही करत, आमच्या जीवावर खायचं बघते का? किती दिवस आम्ही तुला सपोर्ट करणार आहे, कर जॉब." पण मी जॉब करायला बाहेर गेल्यावर काय होते ते माझं मला माहिती आहे, जे मी सांगू पण नाही शकत. बरोबर आहे. असं नाही असतं. कसं असतं तुझं दुःख तुला माहिती आहे, तुझं स्ट्रगल तुला माहिती आहे. लोकांना कमेंट्स करणं किंवा टिप्पणी करणं हे खूप सोपं आहे. पण ते भोगणं जो त्यालाच कर. भोगतोय ना, तोच फक्त समजू शकतो, की बाबा काय चाललंय. पण तर एवढं सगळं झाल्यानंतर मला एक प्रश्न पडतो, की जगातली पहिली मीच एक वाईट वाटतंय, पण खरंच मीच एक अशी मूर्ख व्यक्ती असणार, की एवढा धोका भेटल्यावरही मी त्याच्यावरच प्रेम करते, असं म्हणायला मला अजूनही नाही आता हं, मला असं आत्तापर्यंत वाटत होतं, की सुधरेल, सुधरेल, सुधरेल. आत्ताच 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आला होता, सगळं वाटलं होतं व्यवस्थित. पण गेलेली केस आहे. काही-काही गोष्टी अशा आहेत त्याच्या ज्या नाही शेअर करू शकत. पण याच्यावरून असं वाटलं, की नाही सुधरू शकत. मी त्याला इव्हन इथपर्यंत म्हणली, "तुझ्याकडून काम नाही होत ना? तू पैसे नको कमवू. तू घरी बस, धुणं, भांडे, झाडू, पोछा, स्वयंपाक आणि पोराला सांभाळ. मी बाहेर जाऊन ₹25,000 महिना मी कशीही कमवते. काही माझं YouTubeचं येईल, काही मी इकडून कमवेल." तर ते पण नाही होत. त्याला कष्ट पण होत नाही. तो पैसे कमवू शकत नाही. त्यामुळे तो लोकांच्या चुकीच्या पद्धतीने मी तुम्हाला आर्मीत लावतो, पोलिसमध्ये लावतो, लाख-लाख काढतो बरं का. हं. असं पण नाही. लाख रुपये लगेच घेतो. आणि ते कुठे टाकतो मला नाही माहिती. मी त्याचा रुपया कधीही पाहिलेला नाही. त्याला नेहमी सांगितलं, "चुकीच्या मार्गाने पैसा कमवशील तर मी याच्यात सपोर्ट करणार नाही. तू योग्य मार्गाने कमव. तास 1000 कमव, मला चटणी भाकर चार. तेही होत नसेल तर घरातलं काम कर, मी बाहेरचं कमवून आणते." इथपर्यंत त्याला सपोर्ट केला. पण तो म्हणतो, "मला घरातलंही काम होणार नाही आणि बाहेरचं कष्ट पण होणार नाही." मग अजून कसा सपोर्ट करायचा? बरं ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण नको करू. माझी रिस्पेक्ट कर, 2 शब्द प्रेमाने बोल आणि माझ्यासोबत जेव्हा राहतो तेव्हा स्माईल करून राहा. बरोबर. तोंडावर 12 वाजले असतंच. नेहमीच रागात असतो. मला टेन्शन आहे, बोलू नको मला टेन्शन आहे. मग मी कोणाला बोलू? मग तुझ्याकडेच होते ना सगळ्या अपेक्षा. तुझ्यावर सगळं प्रेम लुटवलंय, मग मी तुलाच बोलणार ना. तुलाच वेळ मागणार ना. मी लोकांच्या मागे थोडी जाणार आहे. बरोबर. नाही मुळात त्याला सुधारायचंच नाही. मी राहिली तरी त्याला त्याच्या आयुष्यामध्ये तरी चांगलं आणि नाही राहिली तर अजून चांगलं. गेली तर गेली म्हणतो. माझी केस वापस घे म्हणतो. तुम्हाला आठवते का ती केस? मी फक्त जेलमधून बाहेर जमानतीवर काढली त्याला. केस अजूनही चालू आहे, जी मी शिर्डीला केली होती. मग लोकांचं असं म्हणणं आहे, की तो दरवेळेस ती केस वापस घ्यायला त्याचा स्वार्थ आहे तुझ्याकडे. ती केस वापस तूच घेऊ शकते. त्यामुळे तो तुझ्याकडे येतो आणि तू त्याचा नाद सोडून दे. त्याचं प्रेम असतं बरोबरच आहे. कधीच तो लोकं एकटा बोलतात टाकून एक गेला प्रकारे नसता. एक देखा 2 गोष्टी आहेत. तुझं प्रेम आणि लोकांचं पण तुझ्यावरती जे प्रेम आहे, हो. ते प्रेमापोटी बोलतायत. ते सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण शेवटी काय प्रेम, प्रेम असतं आणि प्रेम आंधळं असतं म्हणतात लोकं. मग मला पण असं वाटतं, की त्यांनी पण माझ्यासाठी आई-वडील सोडले, पण मुळात त्याच्या आई-वडिलांनी त्याला सोडलेलं आहे. त्यांनी माझ्यासाठी नाही सोडले, पण तो नेहमी ते बोलून आपल्याला वाटत असतं, की सगळं आपल्यासाठी चाललंय. पण आणि तो आपण जसा बोलून दाखवतो ना, मला म्हणतो, "तूच नाही सगळं सोडलं, मी पण माझे आई-वडील तुझ्यासाठी सोडले." पण त्याच्याच आई-वडिलांनी त्याला काढून दिलं, कारण याच्या अगोदर भरपूर असे कुटाणे केलेत त्यांनी. मला असं वाटतं तू आयुष्यात नक्कीच थोडंसं तुला स्टेबिलिटी 100% येणार. तू ॲक्टिव्ह आहेस. तू खूप चांगली व्यक्ती पण आहेस आणि ज्या मुली म्हणजे लिटरली तू खूप चांगल्या प्रकारे बोलतेस. चुका झालेल्या तू समोर बोलतेस, बोलून दाखवतेस. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाहीये, की तू चुकीची आहेस किंवा तुझ्यावरती कुणीतरी चुकीची बोटं हे किंवा मी चुकीच्या चुकीची असते ना, ऑब्जेक्शन तर घेणं. त्याला एवढे चान्स दिले नसते बरोबर. आणि मोस्ट इम्पोर्टंट त्या टर्निंग पॉइंटला तर नसतेच दिले, जेव्हा त्यांनी माझी म्हणजे सवतच म्हणणार आता काय म्हणू, की ह्याच्यावर प्रेम करते, त्यांनी दुसऱ्या पोरीवर प्रेम केलं, तिच्याशी लग्न केलं. माझ्याशी नाही केलं, तिच्याशी 5,00,000त लग्न केलंय. तिला आयफोन गिफ्ट केला. कुठून पैसे चोरले, कोणाचे घेतले मला नाही माहिती. तिला चांगला मंगळसूत्र केला आणि मी आज पण 2020 पासून आज लग्न करेल, आज लग्न करेल त्याच्याच मागे फिरते. आणि तो मला म्हणतोय, की 1 ग्रॅमच्या ज्वेलरीमध्ये तू लग्न करते का माझ्यासोबत? तू तिला आयफोन घेऊन दिला. माझ्यासोबत 1 ग्रामच्या म्हणजे जेव्हा मी एवढं प्रेम दिलं तुला, तू 2 महिन्याच्या पोरीसाठी एवढं केलं आणि मी एवढं 5 वर्ष तुझ्या मागे फिरते म्हणजे मी वेडी का? अरे बापरे! मग मला पण कुठेतरी वाटतंय ना, की अरे, आपण एवढं करून आपल्याला काहीच नाही. मुळात याला ते म्हणतात ना, हौशी माणूस असतो एखादा. हं. प्रत्येक मुलगी आवडते त्याला. प्रत्येक मुलीवर प्रेम करतो तो. असा विषय आहे. पण माझ्यावर नाही करू शकला, जेव्हा की मी एवढं प्रेम केलं.
ठीक आहे, आता अपेक्षा नाही, ते म्हणतात ना, पाहिजे ती गोष्ट पाहिजे त्या योग्य वेळेत नाही भेटली, तर ती अपेक्षा संपून जाते. तसं झालंय. आता मला त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा नाही. बस असं चालला जा, नाहीतर मग कायमचं आपलं तरी बनव. पण हे असं मध्ये लटक बस जा. एवढे त्यात जन्म दिलेले आई-बापांनी तुला दिले नाहीत. या व्हिडिओतून मी एकच सांगणार आहे बाबा तुला, की तू एक तर तुझ्या मार्गाला कायमचा चालला जा. माझा पिच्छा सोडून दे. नाहीतर कायमचं काहीतरी चांगलं करून दाखव. जेणेकरून लोकांनी नाव घेतलं पाहिजे, की हां, याने जे बोललं ते करून दाखवलं. तू बोलला होतास ना पोलीस भरती, तर मी अजूनही करू शकते. अजूनही माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे. माझी इच्छा पण आहे, स्वप्न पण आहे. तू सपोर्ट केला तर मी नक्की पोलीस होऊ शकते आणि जर तुला नसेल जमत तर कायमचा माझ्या आयुष्यातून लांब चालला जा. मी जसे दिवस काढते आता तसे आज ना उद्या माझे चांगले दिवस येतील. कारण तू माझं वाईट केलंय, मी तुझं वाईट केलेलं नाहीये. आज ना उद्या माझे चांगले दिवस येतीलच. कारण वाईट करणाऱ्यांचं कधीच चांगलं होत नाही. पण ज्यांनी वाईट दिवस भोगलेत ना त्याचं एक ना एक दिवस नक्की चांगलं होतं हे लक्षात ठेवा. याच्यातून सगळ्यांना एकच सांगणार, की मुलींनो प्लीज असे ऑनलाईन फेक फ्रॉड भरपूर होतात. लोकं सांगतात, की मी या गव्हर्नमेंट जॉबवर आहे, त्या गव्हर्नमेंट जॉबवर आहे आणि मुलींना फसवायचे धंदे करतात. त्यांची टोळी गँग असते. यांना एखादी मुलगी फसवायची, लग्न करायचं, सोडून द्यायचं, त्यांची प्रॉपर्टी काय असेल, पैसा लुटून पळून जायचं. हे सध्या प्रकरण भरपूर घडत आहेत बरं का. माझ्यासोबत घडलंय. तुमच्यासोबत असं होऊ नये आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणार, पोरींना हात जोडून विनंती आहे, प्लीज रिक्वेस्ट आहे, कोणत्याही मुलाच्या गोड-गोड बोलण्यामध्ये येऊ नका. मुलगा सुरुवातीला खूप प्रेम आहे असं दाखवतो, पण नंतर त्याचं खरं रूप जेव्हा बाहेर येतं ना, ते आपण नाही सहन करू शकत. प्लीज रिक्वेस्ट आहे, कोणाच्याही प्रेमाला बळी पडू नका. जो व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल, तो तुमच्यासाठी काही पण करेल आणि नाहीतर मग हे असं होईल माझ्यासारखं बघा. त्याच्यामुळे आणि रिक्वेस्ट आहे, ज्या महिलांचे लग्न झालेत ना, भरपूर अशा महिला नवऱ्यापासून त्रासलेल्या असतात, जसं मी होती. भरपूर आहेत, पण दाखवत नाही बिचाऱ्या आई-वडिलांच्या इज्जतीमुळे राहतात. पण एकच सांगणार रिक्वेस्ट आहे, अशा परक्या माणसावर विश्वास करू नका. तुमचा नवरा कसाही असला तरी तो शेवटपर्यंत साथ देणार आहे. पण हे असले सरळ भाषेत म्हणणार मी तर हे असले भडवे कोणाचेच होणार नाहीत. ते कधीच तुम्हाला साथ देणार नाही शेवटपर्यंत. शेवटी तुम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त करतील. मी सुद्धा झाली होती आत्महत्या करायला प्रवृत्त. पण विषय काय झाला, मला माझ्या मुलासाठी जगायचंय. कारण आईचं प्रेम म्हणजे काय मला माहीत नाही. ते दिवस माझ्या मुलाला दाखवायचे नाही म्हणून आज मी जगते. नाहीतर खरं सांगायचं ना, माझ्या आयुष्यात जगण्यासारखं काहीच नाहीये. कोण आहे मला? आई-वडील नाहीत, बहीण-भाऊ नाही, नातेवाईक बोलत नाहीत. मी कोणासाठी जगते? कोणासाठी एवढी धडपड करते? माझ्या मुलासाठीच ना. कारण मी गेल्यानंतर त्याचे कसे हाल होतील हे मी माझ्यावरून सांगते. आई-वडील आहेत तर सगळं काही आहे. आई-वडील नाही तर ही दुनिया आपली नाही. इथं कोणावरही विश्वास करू नका. रिक्वेस्ट आहे, त्रासले जरी असाल तरी ज्या नवऱ्याजवळ आहात त्या नवऱ्याजवळ राहा आणि सुखी राहा बायांनो. माझ्यासारखं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका. करिश्मा, तू एवढं सगळं सहन करून इथपर्यंत आलेली आहे, ह्या गोष्टीला खरंच धाडस लागतं आणि ही गोष्ट प्रखरपणे बोलण्याला सुद्धा खूप जास्त मोठी ताकद लागते. ती तुझ्याकडे आहे आणि नक्कीच मी तर अपेक्षा करतो, की तुला प्रेम मिळो, लवकरात लवकर प्रेम मिळो. नाही. मला तर वाटतंय प्रेमापेक्षा तुला खूप जास्त सक्सेस मिळावा. हो. प्रेम आर्थिकरित्या मी मजबूत झाली ना, तर मी माझ्या मुलाचं भविष्य घडवू शकते. हो, अर्थातच. कारण प्रेम तुझ्या मिळत नाहीच आहे या जगात. एवढं प्रेम करून मला माझं प्रेम नाही मिळालं तर कुठं प्रेम आहे? आणि या फक्त आई-वडिलांचं. नक्कीच, नक्कीच. तर आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल खूप धन्यवाद. खरंच खूप तुम्ही बोलवले आणि माझं मनातलं बोलायला संधी दिली. कारण सक्सेस झाल्यावर सगळ्यांनाच बोलवतात. पण स्ट्रगल करताना आमच्यासारख्या व्यक्तीचं कोणीतरी ऐकून घ्यावं अशी आमच्या मनात इच्छा असते, पण आम्ही बोलायचं कुठं? तसं छोटं-मोठं आहे माझं YouTube चॅनल, पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलली हे म्हणजे खूप तुमचे खूप-खूप आभार. खरंच थँक यू सो मच थँक बोलून. यू सो मच. आज आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि दुसरी गोष्ट, की भाई मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, एखाद्याच्या आयुष्याचं खेळणं ना म्हणजे खूप अवघड परिस्थिती आहे. म्हणजे कोणाच्या आयुष्याशी एवढंही खेळू नका, की पार त्याचं आयुष्य एवढं बरबाद होऊन जाईल. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. तुम्हालाही तुमच्या काही भावना व्यक्त करायच्या असतील, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तोपर्यंत नेक्स्ट पॉडकास्टला भेटूया. थँक यू सो मच. धन्यवाद.